हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 17 लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा। महाविकास आघाडीमध्ये वाद असलेली सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाकडे। सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा संधी। खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा। ठाण्यामधून राजन विचारेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर, तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना ठाकरे गटाची संधी। धाराशिवमधून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी, तर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांना उमेदवारी। अमोल कीर्तिकर यांना ईडीचं समन्स। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश, तर अमोल कीर्तिकरांना ठाकरे गटाकडून मुंबई वायव्यमधून उमेदवारी जाहीर। छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित। सूत्रांची माहिती, दिल्लीतून भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। नाशिकच्या जागेसाठी भुजबळ कुटुंबाचा दबाव नाही। जागा मिळत असेल तर कुणाला उभं करायचं हे पाहू। उमेदवारीच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया। पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितनं एबी फॉर्म पाठवले। वंचित आघाडी स्वबळावर लोकसभा लढवणार, सूत्रांची माहिती। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट। लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा। नेमकी चर्चा काय केली ते वेळ आल्यावर सांगू, आंबेडकरांची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये वंचितच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरा बैठक। लोकसभेच्या रणनीतीवर चर्चा। लोकसभेबाबत प्रकाश आंबेडकर आज भूमिका स्पष्ट करणार। भाजप शिवसेनेचं बरं सुरू होतं। राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती, मात्र आता सोबत घेतलंच आहे तर बरोबरीनं वागवावं लागेल। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डची आज बैठक। मुंबईतील बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागा वाटप आणि प्रचारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची आज महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुका आणि गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। अजित पवारांनी वेगळा विचार केला तर काय चुकलं? त्यांच्या वेगळा निर्णय घेण्यामागे अनेक कारणं। गावभेटी दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये नवनीत राणा उमेदवार असल्यास बंड करावं लागेल। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीमध्ये बच्चू कडूंचा नाराजीचा सूर। अमरावतीतून नवनीत राणा महायुतीच्या संभाव्य उमेदवार। शिंदेंच्या शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना कारण दाखवा नोटीस। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिस्तपालन समितीनं नोटीस बजावली। पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास राज्य सरकारकडून मुदतवाढ। आता 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार। मराठा एसईबीसी आरक्षणाच्या प्रमाणपत्रामध्ये विलंब लागत असल्यानं मुदतवाढ। नाशिकमध्ये आज निम्म्या शहरात पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण यंत्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न अतिशय गंभीर। पाणी टंचाईग्रस्त 400 गावांना जायकवाडीमधून पाणी सोडण्यात येणार। एप्रिल महिन्यामध्ये पाणी मिळणार। मुंबई पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा। बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीसह 14 जणांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्यांनी हुक्क्याचं सेवन केल्याचा पोलिसांचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।